मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता झोपलेली असते आणि अर्जुन देखील. तेव्हा आता सायलीला स्वप्न पडतं की आम्ही दोघांनीही एकमेकांवरचं प्रेम व्यक्त केलं आहे. मग आता सायली ही गालत हसतच अर्जुनकडे पाहते आणि अर्जुन देखील. सायली म्हणते, 1.5 वर्षापूर्वी आपण जेव्हा कॉन्ट्रॅक्टवर सह्या केल्या होत्या तेव्हा या 1.5 वर्षामध्ये नक्की काय काय घडेल हे आपल्याला माहीतसुद्धा नव्हतं. त्यावरती अर्जुन हसतो आणि म्हणतो की तेव्हा जर मला कोणी सांगितलं असतं ना की मी तुमच्या एवढ्या प्रेमात पडेन तर मी खरंच हसलो असतो. मग आता सायली हसतच म्हणते की मला जर 1.5 वर्षापूर्वी कुणी सांगितलं असतं ना की हा चिडका बिब्बा इतका चांगला आहे तर मी अजिबात विश्वास ठेवलाच नसता. त्यावरती अर्जुन आता हसतो. त्यानंतर अर्जुन कॉन्ट्रॅक्ट पेपर हातात घेत म्हणतो की आता या कॉन्ट्रॅक्टची आपल्याला काहीही गरज नाही आहे, असं म्हणून ते कॉन्ट्रॅक्ट पेपर तो फाडून टाकतो. तेव्हा सायली आता खूपच खुश होते. त्यानंतर सायली आता अर्जुनला घटस्फोटाचे पेपर दाखवत म्हणते, या पेपरवर तर आपण अगोदरच सह्या केल्या होत्या. आता पुढचा 1 जन्मच नाही तर 7 जन्म या पेपरची गरजसुद्धा लागणार नाही. आणि असं म्हणूनच ती ते पेपर फाडून टाकते आणि म्हणते, या 1.5 वर्षामध्ये सगळं काही बदलून गेलं ना सर. तेव्हा अर्जुन आता हसतो आणि तिला पुन्हा विचारतो, काय बदललंय? तर सायली आता खूपच लाजत असते. मग आता अर्जुन पुन्हा विचारतो, सांगा ना, अहो काय बदललंय नक्की? लाजतच सायलीचे गाल आता पूर्णपणे लाल लाल होतात आणि ती काही न सांगता तेथून निघालेली असते. अर्जुन तिचा हात पकडतो आणि तिला विचारतो, सांगा ना, नक्की काय बदललंय या 1.5 वर्षात? तेव्हा आता अर्जुनने हात पकडल्यानंतर सायली म्हणते, सोडा ना सर प्लीज. अर्जुन तरीही हात सोडत नाही. तेव्हा ती आता सारखं सारखं म्हणते, सोडा ना अर्जुन सर हात प्लीज, सोडा ना हो. पण हे सगळं काही तिचं स्वप्न असतं आणि ती स्वप्नातच आपला हात असा हिसकावून घेत असते, म्हणत असते की सोडा ना अर्जुन सर प्लीज, हात सोडा. आणि मग नंतर जेव्हा ती भानावर येते तेव्हा तिला समजतं की हे खरं नव्हतं, हे फक्त स्वप्न होतं. आणि मग ती उठूनच अर्जुनकडे पाहते. तेव्हा अर्जुन देखील आता झोपेतून उठतो आणि विचारतो, काय झालं? त्यावेळी सायली म्हणते, हो काही नाही, मला जरा स्वप्न पडलं होतं. अर्जुन विचारतो, तुम्ही असं का म्हणत होत्या की सोडा ना सोडा ना, मी कुठे काय केलंय? तेव्हा सायली म्हणते, हो तसं नाही, मला स्वप्न पडलं होतं की तुम्ही माझी चादर ओढताय म्हणून. मग आता अर्जुन म्हणतो, असं आहे का, पण मी नव्हतो काही करत. त्यावेळी आता अर्जुनच्या लक्षात येतं की सायलीला माझ्याबद्दल स्वप्न पडलंय, म्हणून तो खूपच खुश होतो आणि एक्साईट होत तिला म्हणतो की झोपा ना तुम्ही, झोपा, मी काही करत नाही आहे. सायली आता गालातच हसते, अर्जुनकडे पाहते आणि अर्जुन देखील तिच्याकडे पाहतच राहतो. मग ते दोघेही झोपतात. इकडे नागराज आणि प्रियाने प्लॅन केलेला असतो, आज काहीही करून प्रतिमाचा काटा काढायचाच. त्यामुळे तो आता प्रतिमा झोपल्यानंतर लगेच तिच्या रूमकडे येतो. प्रिया आता बेडवरच तेथे तिच्या शेजारी झोपलेली असते. प्रतिमाला मारण्याचा मार्ग मोकळा व्हावा ना यासाठी प्रिया मुद्दामच प्रतिमा शेजारी झोपलेली असते. त्यावेळी नागराज आता दार उघडून तेथे येतो आणि लगेच पाहतो तर प्रिया अगदी ढाराढूर झोपलेली असते असं नागराजला वाटतं. त्यामुळे मनात तो विचार करतो की ही आळशी ना लोक माझ्याच नशिबात काय यायची होती कळतच नाही. आता मला तर असं वाटतंय की प्रतिमा वहिनी नाही गाढ झोपली, प्रतिमा वहिनीनेच या प्रियाला अंगाई गीत गाऊन असं गाढ झोपवलं आहे. तेव्हा तो मनातच म्हणत असतोय, माठ मुली अगं उठ ना उठ. प्रिया हळूच एक डोळा उघडून शेजारी पाहते तर तेथे प्रतिमा असते आणि ती अगदी गाढ झोपलेली असते. तेव्हा नागराजला बरं वाटतं की बरं झालं ही माठ प्रिया जागी आहे म्हणून. मग ती लगेच दरवाजाकडे पाहते तर नागराज तेथे असतोच. त्यामुळे ती आता नागराजला इशारा करते आणि म्हणते, थांबा मी आले. असं म्हणून ती आता अगोदर खात्री करून घेते की प्रतिमा अगदी गाढ झोपली आहे की नाही आणि मग नागराजला इशारा करत म्हणते की ती झोपली आहे. तेव्हा नागराज तिला इशारा करतो की तिला मारायचंय आपल्याला. प्रिया आता खूप मोठ्या हिमतीनेच तेथे असणारी उशी घेते आणि देवांची नावं घेत असते, कारण तिला खूप भीती वाटत असते प्रतिमाला मारण्याची.
तर आता मागचा पुढचा विचार न करता ती लगेच प्रतिमाच्या तोंडावरच उशी अशी दाबते, जेणेकरून तिचा श्वास गुदमरून तिचा मृत्यू हवा ना, त्यामुळे. मग आता इकडून नागराज म्हणतो, दाब अजून जोरात दाब तिचं नाक आणि तोंड. प्रिया आता पूर्ण जोर लावूनच हे काम आता करत असते. त्यामुळे नागराजला खूप आनंद होतो की आज काहीही झालं तरी प्रतिमा वहिनी काही राहणार नाही. तर आता श्वास गुदमरल्यामुळे प्रतिमा आता जागी होते आणि ती स्वतःला सोडवून घेण्यासाठी बिचारी जीवाचा आटापिटा करत असते. परंतु प्रिया आता अजूनच जोर लावत असते आणि अजिबात तिला समजूसुद्धा देत तुला मारण्याचा प्रयत्न करते म्हणून. तर नागराज आता प्रियाकडे पाहतच राहतो. त्याला असं वाटत असतं की कधी एकदा प्रतिमा वहिनीचा जीव जाईल आणि आमच्या मार्गातला अडथळा एक कमी होईल. काही वेळानंतर प्रतिमा आता प्रियाच्या हातावर जोराजोरात अशी फटके मारत असते, जेणेकरून ती लगेच मागे जाईल म्हणून. अजूनपर्यंत तरी प्रतिमाला माहीत नसतं की माझं तोंड नक्की कोण दाबतंय, कारण तिच्या तोंडावर पूर्णपणे उशी असते आणि पांघरून सुद्धा असतं. आता जीवाच्या आकांताने प्रतिमा खूपच ओरडू लागते, पण तोंडातून आवाज फुटत नसतो. नंतर प्रिया ही नागराजकडे पाहत असते, ही मरतच कशी नाही असा तिच्या मनात आता प्रश्न येतो. तर प्रतिमाच्या शेजारी तेथे आता एक पाण्याचा जार असतो आणि तो काचेचा असतो. प्रतिमाचा धक्का लागून तो काचेचा जारच आता खाली पडतो, त्यामुळे तो फुटतो आणि मग खूप मोठा असा आवाज होतो. आता नागराज आणि प्रियाला आता खूप मोठा धक्का बसतो, कारण आता ह्या आवाजामुळे सुमन आणि रविराज लगेच इकडे येणार अशी खात्री त्या दोघांना असतेच. म्हणून नागराज तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो, दुसरीकडे जाऊन लपतो. तर प्रिया आता झोपण्याचं सोंग घेते आणि लगेच प्रतिमाला कळू सुद्धा देत नाही की तिचं नाक आणि तोंड दाबत होते म्हणून, कारण झोपण्याचं नाटक करतच आता तिने स्वतःची बाजू सेफ करून घेतलेली असते. तेवढ्यातच धावत आता तिथे सुमन आणि रविराज दोघेही येतात. काय झालं प्रतिमा, काय झालं असं विचारत असतात. मग सुमन म्हणते, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय का? नागराज देखील आता तेथे येतो आणि म्हणतो, वहिनी काय होतंय तुला ग, काय होतंय काय तुला नक्की? तेव्हा प्रिया आणि नागराज एकमेकांना इशारा करत असतात. तर प्रतिमा बिचारीला आता श्वास सुद्धा घ्यायला त्रास होत असतो. तेव्हा सुमन म्हणते की अहो डॉक्टरांना बोलवा ना पटकन. नागराज म्हणतो की हो. त्यावेळी आता वहिनी तुम्हाला पाणी देऊ का मी? त्याचवेळी खरंच प्रतिमाला आता श्वास घेण्यासाठी त्रास होत, तिला खूप कसं तरी होऊ लागतं. त्याचवेळी प्रिया आता घाबरतच म्हणते, आई पाणी घे ना, पाणी घे. त्यानंतर रविराज विचारतो, तन्वी हा जग कसा फुटला ग? त्याचवेळी आता प्रिया म्हणते, मला नाही माहीत बाबा, हो मी तर गाढ झोपेत होते आणि मला कसं माहीत असणार ना आता की अचानक हा जग फुटलाच कसा, कारण मला तो आवाज आला होता. तेव्हा प्रिया आता पुढे विचारू लागते, आई तुला वाईट स्वप्न पडलं होतं का ग, सांग ना काहीतरी. मग आता प्रतिमाला बोलायला सुद्धा ताकद नसते. तेव्हा नागराज विचारतो, मी सुद्धा हॉलमध्ये वाचत बसलो होतो, मला कसला तरी आवाज आला म्हणून मी धावत पळत इकडे आलो. काय झाले काय वहिनी, अगं तू सांग ना मला काय झालं. त्यानंतर आता प्रतिमा लगेच सांगू लागते, रविराज मी अगदी गाढ झोपले होते, पण कुणीतरी इथे आलं आणि माझ्या तोंडावर उशी दाबण्याचा असा प्रयत्न केला, मला मारण्याचा प्रयत्न केला. हे ऐकताच आता रविराजच्या पायाखालची जमीनच सरकते. आता सुमन आणि रविराजला प्रचंड धक्का बसतो. तर प्रिया नागराज एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यांचा प्लॅन आता फेल झालेला असतो. एवढा जीवाचा आटापिटा करूनही प्रतिमाला शेवटी काहीच झालेलं नसतं. मग नंतर आता ती म्हणते, माझा पूर्णपणे श्वास कोंडला, मला श्वास सुद्धा घेता येत नव्हता. एका क्षणी तर मला असं वाटलं की माझा जीवच जाईल की काय. तेव्हा नागराज खूप रागात प्रतिमाकडे पाहतो. तेव्हा निर्लज्ज प्रिया आता मनातच म्हणते की पण गेला नाही ना जीव, अजून 10 सेकंद मला मिळाले असते ना तर तुझी अंत्ययात्रा आता काढावीच लागली असती. त्यानंतर आता सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात, काय करावं कोणाला सुचत नसतं. मग आता सुमन म्हणते, वहिनी अहो तुम्हाला असं वाटतंय का कुणीतरी तुमच्या तोंडावर उशी दाबली होती, पण खोलीत तर फक्त तन्वी होती ना. प्रिया आता खूपच टेन्शनमध्ये येते, कारण आता अप्रत्यक्षपणे का होईना सुमनने प्रियाचं नाव घेतलेलं असतं. मग आता रविराज म्हणतो, सुमन अगं तू हे काय बोलतीयेस, तोंडाला येईल ते बोलू नको. मला माहीत आहे की तन्वी 1000 चुका करत असेल, परंतु प्रत्येक वेळी तिचं नाव घ्यायची गरज नाहीये सुमन. अगं प्रतिमाची मुलगी आहे ती.
तेव्हा नागराज देखील चिडूनच म्हणतो, तुला काय म्हणायचंय नक्की सुमन? अगं ती तिची मुलगी आहे आणि तन्वी आपल्या आईचा जीव घेईल असं तुला वाटतं का? त्यानंतर सुमन म्हणते, हो तुम्ही काय बोलताय? मला असं कसं वाटेल की तन्वी तिच्या आईचा जीव घेण्याचा प्रयत्न करेल? अहो मला असं म्हणायचंच नाही आहे. अहो मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की या खोलीमध्ये तन्वी व्यतिरिक्त दुसरं कोणीही नव्हतं आणि जर कुणी बाहेरून आत आलं असतं तर तन्वीला समजलं असतं ना की कुणीतरी आलं आहे बाहेरून, आईच्या जीवाला धोका आहे म्हणून. कारण तन्वी एकटीच होती ना रूममध्ये, म्हणून मी म्हटले. त्यानंतर रविराज विचारतो, काय ग तन्वी, इथे कोणी आल्याचा तुला भास वगैरे झाला का? मग आता ती म्हणते, बाबा भास वगैरे मला तसा काहीच झालेला नाही आहे. अहो जेव्हा मी उठून इथे पाहिलं ना शेजारी, तेव्हा आई अशी गयावया करत होती आणि आई अशी जरा ओरडत होती. म्हणूनच मी उठले, मला जाग आली. पण शेजारी पाहिलं तर इथे कोणीच नव्हतं. बाबा मला काय वाटतं माहिती आहे का, इथे ना कुणी आलंच नसेल, आईला फक्त भास झाला असेल. त्यानंतर रविराज म्हणतो, हो असंच असेल अगं. तुला सांगू का प्रतिमा, हे तुझ्या मनाचे खेळ आहेत. कारण या खोलीमध्ये दुसरं कोणी येणं शक्यच नाही आहे अगं. कसं शक्य आहे? तन्वी इथे आहे, आम्ही सर्वजण इथे आहोत, घराचं मेन दारसुद्धा बंद आहे. मग आता वहिनी अगं तू आता शांतपणे झोप, असं आता नागराज म्हणतो. मग आता प्रतिमा काहीच बोलत नसते, एकदम शांत शांत असते. काय बोलावं तिला सुचतसुद्धा नसतं. कारण तिच्यावर आता जीवघेणा हल्ला झालेला असतो आणि हे तिला स्पष्टपणे माहीत असतं. परंतु नक्की कुणी केला ना हे तिला काहीच कळलेलं नसतं. त्याचवेळी आता मी उद्या डॉक्टर श्रद्धाला फोन करतो. मग हे भास स्वप्न नक्की काय आहे ना हे आपल्याला उद्याच कळेल, असं आता रविराज म्हणतो. त्यानंतर प्रतिमा आता अशी जागेवरच पडते. त्यावेळी आता प्रिया रडतच म्हणते की मी ना उद्या बाबा देवी आईला साकडं घालते, माझ्या आईला लवकरात लवकर बरं कर म्हणून. रडण्याचं नाटक करत आता ती हे सगळं करत असते. त्याचवेळी नागराज म्हणतो, कंट्रोल कर तन्वी, अगं कंट्रोल कर, होईल सगळं ठीक, तुझी आईसुद्धा बरी होईल. वेळी नागराज नाटक करतच म्हणतो, तन्वी अगं तुझ्या भावना अशा कंट्रोल कर, एवढी हायपर नको होऊ तू, होईल सगळं ठीक, होईल अगं, तू नको टेन्शन घेऊ, असं म्हणून आता तो तिला सावरतो. तर दुसरीकडे घरातील सर्वजण बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा पूर्णाजी विचारतात, प्रताप अरे तुला माहीत आहे ना की आपल्याला उद्या काय करायचंय? तेव्हा प्रताप म्हणतो, हो अगं अश्विन, मी, चैतन्य, आम्ही सर्वांनी तयारी करायला सुरुवातसुद्धा केली आहे. त्यावेळी पूर्णाजी हसतच म्हणतात, हो का? तेव्हा प्रताप म्हणतो, हो अगं पूर्णाजी, आमची तयारीसुद्धा झाली आहे. मग आता उद्याचा दिवस एवढा महत्त्वाचा असतो का, असं आता मधुभाऊ विचारतात. तेव्हा आता हो उद्याचा दिवस एवढा महत्त्वाचा असतोच, असं आता पूर्णाजी म्हणतात. मग कुसुमला सुद्धा माहीत नसतं की नक्की उद्या काय आहे ते. त्याचवेळी आता कल्पना तेथे येते. मी म्हणते की उद्याचा दिवस कोण विसरणार आहे? कल्पनाचा आवाज आल्याबरोबरच घरातील सर्वजण दाराकडे पाहतात. आता कल्पना तेथे आलेली असते आणि तिने सर्वांना असं सरप्राईज दिलेलं असतं. ती आल्यामुळे घरात एक वेगळंच आनंदाचं वातावरण निर्माण होतं. अश्विन धावतच आपल्या मम्माला भेटण्यासाठी पुढे जातो. तिला मिठी मारतो. मम्मा तू अचानक कशी आलीस? आम्हाला सांगितलं का नाहीस? सरप्राईजच दिलं, असं आता तो विचारतो. ती म्हणते, हो तुम्हा सर्वांना मला सरप्राईजच द्यायचं होतं. तेव्हा तो आता म्हणतो, चल आपण बसून ना आता गप्पा मारूयात. तेव्हा ती म्हणते, हो चल गप्पा मारूयात आपण. तेव्हा आता कल्पना पुढे येते. सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. मग आता मम्मा मी तुला खूप मिस केलं, खूप म्हणजे खूप मिस केलं, असं आता अस्मिता म्हणत असते. वेळी कल्पना विचारते, बाळा तू कशी आहेस? मग आता मी अगदी ठणठणीत आहे, असं आता अस्मिता म्हणते. त्यावेळी पूर्णाजी विचारतात, कल्पना अगं खूप बरं वाटलं तुला बघून, बरं झालं तू आलीस, तुझ्या विना हे घर ना सुनं सुनं होतं. मग आता प्रताप विचारतो, तू अशी अचानक एकटी आली, मला तरी एकदा सांगायचं ना, कॉल करायचा ना. अगं मी स्वतः आलो असतो एअरपोर्टला तुला पिक करायला. तेव्हा अश्विन म्हणतो, डॅड मग या सरप्राईजने तुमचा चेहरा खुलला तरी कसा असता? दुसरीकडे आता महिपत त्याचबरोबर साक्षी हे दोघेही घरी असतात. मग नागराज प्रिया त्याच्या भेटीस आलेले असतात. तेव्हा महिपत रागातच विचारतो, काय रे? अरे तुम्ही अगोदर मला का नाही सांगितलं? त्या अर्ध्या मेंदूच्या बाईने मला पाहिलं आहे म्हणून.
मग आता प्रिया म्हणते मी काकांना सांगितलं होतं, परंतु ते माझं ऐकतील तेव्हा ना. मग त्याच रात्री जेव्हा सांगितलं असतं ना की प्रतिमा वहिनीने महिपत तुला पाहिलंय, तर तेव्हाच त्याने काय केलं असतं माहिती आहे का, घरात घुसून आपल्या प्रतिमा वहिनीला मारून टाकलं असतं. तेव्हा महिपत रागातच विचारतो मग दुसरं काय करायला हवं. तेव्हा रागातच आता नागराज म्हणतो अरे भडक माथ्याचा आहेस तू. त्याच वेळी आता साक्षी म्हणते की नाही अण्णा, अजिबात आपण तिला मारायचं नाहीये. अहो त्या प्रतिमाने तुम्हाला ओळखलंय हे मान्य आहे, परंतु असं भडक माथ्याने आपण जर तिकडे गेलो तिचा खून केला तर आपल्या हे प्रकरण खूप मोठं अंगलट येऊ शकतं. तुम्हाला कळतंय का अण्णा, ऑलरेडी आपण खूप मोठ्या प्रकरणामध्ये अडकलोय. तेव्हा नागराज देखील म्हणतो महिपत तुला या प्रकरणामध्ये पडण्याची अजिबात गरज नाहीये. आमचं पाहू पुढे काय काय करायचं ते. त्या प्रियाने उशी दाबली होती वहिनीच्या तोंडावर, ती तेव्हाच मेली असती. कसला तरी आवाज झाला आणि सगळा आमचा प्लॅनच फेल झाला. तेव्हा हे ऐकताच आता साक्षी खूप घाबरते. म्हणजे प्रतिमाला मारण्याचा प्लॅन यांनी केलाच आहे ही गोष्ट आता तिला समजलेली असते आणि काय करावं तिला सुचत नाही, कारण तिथे कुणीच कुणाचं ऐकत नसतं. दुसरीकडे कल्पना म्हणते की माझं यायचं तसं ठरलं नव्हतं, परंतु म्हटलं की उद्याचा दिवस चुकवून अजिबात चालणार नाही. मग काय, सरळ फ्लाईटची तिकीट बुक केली आणि इकडे निघून आले. तेव्हा मामाला डिस्चार्ज मिळाला म्हणून तुला पण यायला जरा बरं वाटलं असेल ना, अश्विन विचारतो. ती म्हणते हो ना, अरे तुझा मामा आता जरा बरा आहे. मग कुसुम विचारते कल्पना ताई अहो मामा बरे आहेत ना आता. तेव्हा आता कल्पना म्हणते हो बरे आहेत आता, पण कुसुम तू कधी आलीस. त्यावेळी कुसुम म्हणते अहो मधुभाऊंचा पाय काय इथून निघत नाहीये, म्हटलं की मीच फेरी मारावं. तेव्हा सर्वजण हसतात. दुसरीकडे साक्षी म्हणते अरे तुम्हाला कसं सांगू मी, एखाद्या व्यक्तीचा खून करणं एवढं सोपं नाहीये. तेव्हा प्रिया म्हणते ए बाई जरा शांत राहा तू, कारण तू त्या विलासचा खून केला ना, म्हणून या प्रकरणात आपण अडकलोय. त्यामुळे हे सल्ले दे ना तुझे बंद कर. मग आता साक्षी म्हणते म्हणूनच मी पस्तावतीये आता, कारण 2 वर्ष झाली तरी या खुनातून मी अजूनही बाहेर पडू शकले नाहीये. आणि या सगळ्यामध्ये तुम्ही अजून एक खून करण्याचा, त्या प्रतिमाला मारण्याचा विचार करताय. तेव्हा आता महिपत म्हणतो की तुझ्या बापाने आतापर्यंत ढिगभर खून केले आहेत, पण त्यात कधीही अडकला नाही. तेव्हा नागराज म्हणतो पण आता अडकशील, समजलं. तेव्हा पुढे आता तो शक्यता वर्तवतो की वहिनीमुळे जर दादा आणि अर्जुन तुझ्यापर्यंत पोहोचले ना, तर महिपत तू अडकणार आणि तू अडकला की आम्ही सुद्धा अडकणार. आणि आता वहिनी सुद्धा त्या स्केच आर्टिस्ट समोर जास्त काही बोलू शकली नाहीये, पण दादाही थांबणार नाहीये, तो प्रयत्न करत राहणार म्हणजे राहणारच. तेव्हा प्रिया म्हणते हो आजचं मरण उद्यावर गेलंय नाही एवढंच. नागराज म्हणतो त्या ऍक्सिडेंटच्या वेळी वहिनीने आपल्याला पाहिलं आहे की नाही काय माहीत, पण जर हळूहळू तिला आठवलं तर मग मेलोच आपण. त्यानंतर महिपत म्हणतो की तुम्ही हे एक काम करा, ती बाई तुमच्या घरात राहते ना, मग अगोदर तिचा मॅटर काढा आणि मी जर या प्रकरणात पडलो ना तर खूप महागात पडेल, समजलं. अशी धमकीच तो प्रियाला देतो. तेव्हा साक्षी आता पूर्णपणे खचून जाते आणि म्हणते ती प्रतिमा ना आपल्याला खूप भारी पडणार आहे. एक साधं रिसॉर्टचं माझं स्वप्न होतं आणि एक साधं स्वप्न इतकं हाताबाहेर कसं जाऊ शकतं. दुहा सर्वजण आता साक्षीच्या बोलण्याचा विचार करत असतात. इकडे विमल आता खुश होते आणि म्हणते वहिनी मी तुमच्यासाठी कॉफी करते हा. तेव्हा कल्पना म्हणते अगं विमल मी बँगलोरला ना ही गोष्ट खूप मिस केली, आपल्या घरची कॉफी. तेव्हा विमल म्हणते हो मी पटकन घेऊन येते हा. त्याच वेळी आता अस्मिता विचारते मम्मा अगं बँगलोरवरून तू काय फक्त कॉफी पिण्यासाठी आलीस का. मग आता कल्पना म्हणते नाही ग वेडाबाई, आपल्या अर्जुनचा वाढदिवस आहे ना म्हणून मी आले. तेव्हा आता सर्वजण म्हणतात की हळू बोला जरा. मग कुसुम आणि त्याचबरोबर मधुभाऊंना समजतं की आपल्या जावयाचा वाढदिवस आहे. मधुभाऊ म्हणतात म्हणजे कसं आहे ना, आमच्या सायलीचा सुद्धा उद्याच वाढदिवस असतो. त्याचवेळी आता प्रताप म्हणतो हो मधुभाऊ पहा ना, म्हणजे आमच्या लेकाचा आणि तुमच्या लेकीचा एकाच दिवशी वाढदिवस असतो आणि हा कसा विलक्षण योग आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो एक दिन डबल धमाका, म्हणजे आज रात्रीपासून फक्त आणि फक्त जल्लोष करायचा. त्याचवेळी कल्पना म्हणते कुसुम तू इथेच थांबा, कारण आज रात्री 12 वाजता आपण या दोघांचा केक कापणार आहोत. तेवढ्यातच विमल तेथे आता कल्पनाला कॉफी देते. मग प्रताप म्हणतो मधुभाऊ तुम्ही इथे आहात ना आज, मग सायलीचा आनंद द्विगुणित होईल.
पुढे आता चैतन्य म्हणतो, ओ आपण सायली आणि अर्जुनला काही न कळू देता वाढदिवसाचं असं भन्नाट सरप्राईज त्यांना द्यायचंय, रात्रीपासून असं सेलिब्रेशन करायचंय ना, त्यांना मोठं सरप्राईज देऊ. तेव्हा अस्मिता म्हणते, हे तू लक्षात ठेव, नाहीतर जाशील त्यांच्या टीममध्ये. तेव्हा मी टीम सोडून कुठेही जाणार नाही. जेव्हा चैतन्य म्हणतो तेवढ्यातच अर्जुन सायली तेथे येत असतात आणि म्हणतात, काय रे कसली टीम? मग आता चैतन्य म्हणतो, कसली नाही रे, क्रिकेटच्या टीमबद्दल बोलतोय आम्ही. तेव्हा सायली आता कल्पनाला समोर पाहते आणि आई असं म्हणून धावत पळतच पुढे येते, कल्पनाला मिठी मारते. अर्जुन देखील पळतच येतो आणि आपल्या मम्माला मिठी मारतो. मामा कसा आहे विचारतो, तेव्हा मामा अगदी ठीक आहे. मग डॉक्टरांच्या आम्ही टचमध्ये आहोत असं अर्जुन म्हणतो आणि तू टेन्शन घेऊ नको, आता मामाचं होईल तो लवकर ठीक. त्याचवेळी सायली म्हणते, आई अहो मला खूप आठवण यायची सारखी. मग कल्पना म्हणते, तरीच म्हटलं की मला सारखी सारखी अशी उचकी का लागतीये तिकडे. त्यानंतर अर्जुन हा आता चैतन्याला म्हणतो, चैतन्य चल ना, देसाई केसबद्दल आपण जरा बाहेर बोलूयात. तेव्हा चैतन्य विचारतो, आता कोणती केस रे? मग आता अर्जुन म्हणतो, चल ना बाहेर जरा, त्याला काहीतरी चैतन्याला सांगायचं असतं. तर आता सर्वजण तेथून सायलीला सुद्धा घालवण्याचा प्रयत्न करत असतात. कल्पना, कुसुम, त्याचबरोबर पूर्णाजी. पूर्णाजी म्हणतात, अगं कुसुम जा ना, सायलीबरोबर गप्पा मार, तू रूममध्ये जा. तेव्हा आता सायली म्हणते, पण कुसुमताई मधुभाऊंना भेटायला आली आहे, मला नाही. त्यावेळी अश्विन आता खुणावतो की कुसुमताई तू जा ना सायलीबरोबर वर बोलायला. मग आता त्या तिघांच्या एकमेकांना खाणाखुणा सुरू असतात. तर सायली म्हणते, नाही मी आता स्वयंपाकाचं बघते. तर सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली अर्जुनच्या वाढदिवसाचं जंगी असं सेलिब्रेशन असतं. त्यामुळे सायली अर्जुन केक कट करत असतात. तेवढ्यातच तिला चक्कर येते. मग सर्वजण घाबरतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.